बँकिंग नियमावलींचं उल्लंघन केल्याचा ठपका विविध अहवालात ठेवल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकला मोठा धक्का देत आता 29 फेब्रुवारीनंतर खात्यात पैसे भरण्यासह नव्या ग्राहकांची नोंदणी, प्रीपेड सेवा, वॉलेट आणि फास्टॅग रिचार्ज इत्यादी बँकिंग सेवा या पेटीएमद्वारे करता येणार नसल्याचे आदेश आता जारी केलेत. तर ग्राहकांना या अडचणींचा भला मोठा आता सामना करावा लागणार आहे. मात्र पेटीएम बँकेचे ग्राहक सध्या त्यांच्या खात्यातील रक्कम काढू शकतात आणि रक्कम काढून घेण्यावर कोणतेही निर्बंध लावण्यात आले नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आले. तर बँकेने इतर कोणत्या मार्गाने पेमेंट करता येईल याबद्दलचे पर्याय उपलब्ध करून दिलेत. जाणून घेऊयात सोप्या शब्दात. डिजिटल पेमेंटसाठी पेटीएम वॉलेटवर बंदी असली तरीही मात्र इतर पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी फोनपे, गुगल पे, ॲमेझॉन पे यांसारख्या वॉलेट सुविधांद्वारे तुम्हाला पेमेंट करता येऊ शकतं. याशिवाय पेटीएम ऐवजी इतर कोणतंही पेमेंट ॲप वापरायचं नसेल तर बँक खात्याच्या ॲपद्वारे सुद्धा तुम्हाला पेमेंट करता येईल. HDFC, ICICI, IDFC आणि येस बँक यांसह अनेक बँकांच्या ॲपमध्ये स्कॅनर हा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे युजर्स कोणताही QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतात. तर ग्राहकांना मात्र 29 फेब्रुवारीनंतर पैसे हस्तांतरण आणि IMPS करता येणार नाहीये. 29 फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी केलेले मात्र पूर्ण न झालेले बँकिंग व्यवहार 15 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेशही आता बँकेकडून देण्यात आलेत. तर RBIच्या या निर्णयाने पेटीएमच्या शेअर मार्केटवर सुद्धा परिणाम झाल्याचं दिसून आले आणि गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पेटीएमचा शेअर हा 20% पडला असल्याचे चित्र पाहायला मिळालं. तर यांसारख्याच ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.